वारंवार एक नाव समोर येत होतं ते म्हणजे प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट। 3 दिवसांची छोटीशी ट्रिप म्हणून आम्ही इथे आलो। नाडी परीक्षण केल्यानंतर अवघ्या 10 सेकंदात त्यांनी आमच्या शरीरामध्ये कोणकोणत्या व्याधी आहेत हे आम्हाला सांगितलं आणि आमच्या समोर प्रूव्ह सुद्धा केलं। खरंच काहीतरी बदल शरीरात घडतोय। आजकाल पंचकर्म याचा इतका गुळगुळीत शब्द झालाय की ते पंचकर्म म्हणजे जेवण झालंय का? लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, करेक्ट थायरॉइड आहे, गोळ्यामुक्त लोकांना करणं किंवा ड्रगलेस अँड कॉम्प्लिकेशनलेस जो आयुर्वेद प्रकृतीमध्ये वापरला जातो तो कम्प्लीट ट्रान्सफॉर्म केले। स्टेज 4 कॅन्सरपर्यंतचं घ्या, त्यांना जे काही किमोथेरपीचं हे झालं असेल, बॅड इफेक्ट्स असतील तसे, तर ते केसेसपासून एकदम लहान मुलं राईट जी आता जस्ट जन्मली आहेत किंवा बेबी प्लॅनिंगसाठी काही लोक आमच्याकडे येतात, तर ती ही रेंज आहे ह्या सेंटरचे केसेस ट्रीट करण्याची। आयुर्वेद ही जीवनशैली, ही चिकित्सा पद्धती नाही। नमस्कार, मी तितिक्षा तावडे। तुम्हा सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे। गेल्या 1 वर्षभरात आपण 1,70,000 सबस्क्रायबर्सची खूप मोठी फॅमिली झालो आहे। तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं आणि त्यासाठी खरंच मी मनापासून तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे आणि कुठेतरी त्याच भावनेतून आजचा हा व्हिडिओ मी करते असं मला वाटतं आहे। तर गेले बरेच दिवस माझं आणि सिद्धार्थचं ठरत होतं की कुठेतरी फिरायला जाऊया, पण कुठली जागा ते काही फिक्स होत नव्हतं आणि वारंवार एक नाव समोर येत होतं ते म्हणजे प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट। या जागेबद्दल आम्ही गौरी म्हणजे आमची मैत्रीण गौरी नलावडे तिच्याकडनं बऱ्याचदा ऐकलं होतं। तिने आयुर्वेदिक वे ऑफ लिव्हिंग जवळून पाहिली आहे आणि तिला खूप चांगला उपयोगसुद्धा झाला आहे। सो आम्ही म्हटलं की खूप हेक्टिक वर्ष गेलं आहे, तर चला मग इथे एकदा व्हिजिट करूया, बघूया, डिटॉक्स करूया, बघूया कसं वाटतं आहे। आणि म्हणून एक 3 दिवसांची छोटीशी ट्रिप म्हणून आम्ही इथे आलो होतो। इथे आल्यानंतर आम्ही डॉक्टर सुयोग दांडेकर आणि डॉक्टर अथर्व दांडेकर यांना भेटलो आणि त्यांनी आमचं नाडी परीक्षण केलं। हे मी पहिल्यांदाच करत होते। नाडी परीक्षण केल्यानंतर अवघ्या 10 सेकंदात त्यांनी आम्हाला आमच्या शरीरामध्ये कोणकोणत्या व्याधी आहेत हे आम्हाला सांगितलं आणि आमच्यासमोर प्रूव्ह सुद्धा केलं की इथे इथे तुमच्या शरीरामध्ये प्रॉब्लेम आहे। ते सगळं बघून आम्ही खूप जास्त सरप्राईज होतो की असं 10 सेकंदात फक्त नाडी तपासून कोणीतरी सांगू शकतं की आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या व्याधी आहेत ज्याबद्दल आपल्याला सुद्धा माहिती नाही आहे। त्यांनी फक्त हे सांगितलं नाही, तर जवळपास एक 10 ते 12 ट्रीटमेंट्सचा एक पॅकेज आमच्यासाठी डिझाईन केलं आणि गेले 3 दिवस आम्ही दिवसभर त्या ट्रीटमेंट्स घेतो आहे, ज्या खूप जास्त रिलॅक्सिंग आहेत, खूप सूदिंग आहेत आणि खूप डिटॉक्सिफिकेशन होतं आहे बॉडीचं। असं बऱ्याच नवीन गोष्टी शरीराबद्दल कळल्या, आपल्या बॉडीबद्दल कळल्या, आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे ते कळलं। आज 3रा दिवस आहे आणि खऱ्या अर्थाने खूप जास्त फ्रेश वाटतं आहे। मला माहिती नाही हे फक्त मेंटली आहे का खरंच फिजिकली काही बदल झाले, त्या अर्थात आपण डॉक्टरांनाच विचारूया, त्यांच्याशी बोलून आणखीन ह्या ट्रीटमेंटबद्दल जाणून घेणार आहोत। अर्थात त्यांच्याशी बोलल्यानंतरच तुम्ही ठरवा इथे यायचं की नाही। एक खूप चांगली गोष्ट आहे जी डॉक्टर दांडेकर बोलले होते ती म्हणजे अशी की त्यांना त्यांच्या सगळ्या पेशंट्सचं आयुष्य ड्रगलेस करायचं आहे। हा इतका सुंदर थॉट आहे। हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण साधं डोकं दुखलं की एक गोळी खातो, थोडा ताप आला की एक गोळी खातो, पण आपल्याला आपल्या शरीराला ह्या सगळ्याची सवय झाली आहे। कुठेतरी हे कुठेतरी थांबायला हवं आणि जर कोणीतरी जाणकार व्यक्ती जर म्हणत असेल की त्यांना प्रत्येक पेशंटचं आयुष्य ड्रगलेस करायचं आहे, म्हणजे ॲलोपॅथी नाही, होमिओपॅथी नाही, अगदी आयुर्वेदिक गोळ्याही नाही, कुठल्याही गोळ्या घेऊ नका असं जर त्यांचं म्हणणं असेल तर मला वाटतं की ह्यापेक्षा नोबल थॉट असू शकत नाही। त्यामुळे डेफिनेटली इथे या। आपण आता पटकन डॉक्टरांशी जाऊन बोलूया आणि बघूया त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल। हे आहेत डॉक्टर अथर्व दांडेकर आणि ज्यांच्याशी आम्ही आधीपासूनच कॉन्टॅक्टमध्ये होतो इथे येण्याआधीपासून। सो आत्ताच आम्ही प्रेक्षकांना असं सांगत होतो की या 2-3 दिवसांमध्येच आम्हाला खूप जास्त फ्रेश वाटायला लागलं। म्हणजे आजचा दिवस तर सगळ्यात बेस्ट आहे, लाईट वाटतं, खूप लाईट वाटतं आहे आणि आम्हाला हे कळत नाही की आम्हाला मेंटली वाटतं जस्ट बिकॉज वी बीन टेकिंग सो मेनी ट्रीटमेंट्स की खरंच काहीतरी बदल शरीरात घडतो आहे। सो आय थिंक बिंग अ डॉक्टर हे तूच आम्हाला एकदम बरोबर सांगू शकतो की खरंच काय घडतं शरीरात। इथे म्हणजे 3 दिवसासाठी येतात, 7 दिवसांसाठी, 15 दिवसांसाठी, तर आम्ही 3राच दिवस आहे आणि आम्हाला असं वाटतंय सो हे मेंटली आहे की खरंच याच्यामागे काय आहे आणि काय काय वाटू शकतं अजून या ट्रीटमेंट्स नंतर, तर त्याबद्दल तू सांग। डेफिनेटली येस। सो तुम्हाला पण माहिती असेल की जसं तुम्ही जेव्हा एंटर केलं इथं, जी पहिली गोष्ट आपण केली ती तर तुमची प्रकृती समजून घेणं। म्हणजे जो प्रकृतीची स्पेशालिटी आहे की जन्म महिन्यावरनं
तुमची प्रकृती परीक्षण करणं, नाडी परीक्षा करणं, उदरनाथ परीक्षा करणं आणि तुम्हाला जाणून घेणं बेसिकली, किंवा तुम्हाला सांगणं की तुमचं शरीर कसं बनलेलं आहे, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स इन फ्युचर येऊ शकतात, तुमची प्रकृती कशी आहे, त्याच्या बेसिसवर पर्सनलाइज ट्रीटमेंटसुद्धा केले जातात. लाईक तुम्ही जर नोटीस केलं असेल किंवा मी तुम्हाला जे फर्स्ट डेला एक्सप्लेन केलं होतं की त्यांना ट्रीटमेंट्स वेगळे आहेत, तुम्हाला ट्रीटमेंट्स वेगळे आहेत, बिकॉज बॉडी ॲज अ होल तुमची डिफरंट आहे. बरोबर. सो युजली सेंटर्समध्ये किंवा बाकी पॅथीजमध्ये कसं असतं की इट इज ऑल फॉर वन फॉर ऑल, जे इथं फॉलो नाही केलं जात. एव्हरीबडी ट्रीटेड ॲज अन इंडिव्हिज्युअल. आणि जो माइंड बॉडी कनेक्शन आहे, म्हणजे आयुर्वेदा जो होलिस्टिक सायन्स ज्याला म्हणतात की स्वभाव आणि आपलं शरीर ह्याचं रिलेशन कसा आहे, तर त्याच्यामध्ये पण चेंजेस तुम्ही काय केले पाहिजेत. आय थिंक या सगळ्या बेसिसवर आपण बोललो होतो आणि मग आपण ट्रीटमेंट स्टार्ट केलं. राईट. सो डेफिनेटली जे आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट्स होतात ते फक्त असं दिखाव्यासाठी नसतात की आपण कुठेतरी रोग दाबून टाकतोय वगैरे, असं नाही. इट्स फ्रॉम द रूट, राईट. सो तुम्हाला हे जे इफेक्ट्स आहेत ना ते लास्टिंग असतील. म्हणजे आता उद्या जेव्हा तुम्ही घरी जाल, यू विल नोटीस की तुम्ही जरी तुमचं घरचं फूड खाल्लं तरी डायजेशन प्रोसेस वगैरे किती इम्प्रूव्ह झालेली आहेत, घरी गेल्यावर झोप तुमची किती इम्प्रूव्ह झालेली आहे, हे डेफिनेटली तुम्हाला जाणवेल. किंवा एनर्जी लेवलचे तुम्ही म्हणला ते इथं आहेत, आता एवढं चांगलं नेचर आहे, हवा शुद्ध आहे म्हणून एनर्जी जास्त आहे, असं नाही. तुम्ही घरी गेल्यावर पण तो इफेक्ट नक्की राहणार आहे तुमच्यावर. सो अगदी 3 दिवस सुद्धा केलं असलं तरीही तो फरक जाणवतो आणि 7 आणि 15 दिवसांनी सुद्धा, म्हणजे अर्थात थोड्या जास्त प्रमाणात पण फरक जाणवतो. करेक्ट. हे जे डेज ड्युरेशन आहे ना ते पण कसं आपण पर्सनलाइज करतो, राईट, बेस्ड ऑन युअर कंडिशन. आता यू बोथ आर यंग, तुम्ही यंग आहात, सो 3 days इज इनफ फॉर यू. 1 weekend जरी तुम्ही तुमच्या शरीरासाठी काढलं, सो इट इज गुड ना. आणि हे किती दिवसांनी केलं पाहिजे, म्हणजे असं काही? राईट. हां. सो आम्ही लोकांना जेव्हा सांगतो ना, जे आम्ही रेकमेंड करतो, जसं आपण गाडीचं एव्हरी इयर सर्व्हिसिंग करतो, जस्ट सो दॅट ती कंडिशनमध्ये राहतो. सो आम्ही रेकमेंड करतो की वन्स अ इयर फॉर 7 days तुम्ही ते करा. ओके. वन्स इयर फॉर 7 days. ओके. सो 7 दिवस स्वतःसाठी काढा अँड इट इज वर्षातले कुठलेही की वर्षाच्या शेवटी साधारण का असं काही? हे पण आम्ही तुमच्यासाठी पर्सनलाइज करून देतो. आता जसं आता 7 days काही लोकांना काढणं पॉसिबल नाही आहे, जसं तुमचं लाईफस्टाईल घेतलं. सो आपण ते एक ऋतुशोधा नावाची प्रक्रिया असते की ॲट एव्हरी सीझन चेंज आपण ते करतो. 2 दिवस असे 7 दिवस आपण कंप्लीट करतो. अच्छा, इंटरेस्टिंग. असे ते पर्सनलाइज केलं जातं. पण एक ओव्हरऑल वर्षातनं 7 days काढा. ऋतुशोधन म्हणून. ऋतुशोधन. अच्छा, बरं. म्हणजे याच्याने काही जे ऋतू बदलल्यानंतर काही लोकांना त्रास होतो. करेक्ट. ॲलर्जिक सर्दी किंवा आपण म्हणतो वातावरण बदलल्याने मला त्रास झाला. करेक्ट. सो ह्या 2 दिवसानंतर ते प्रमाण कमी होऊ शकतं का? एक्झॅक्टली ते त्यासाठीच केलं जातं. ओके, ग्रेट. आणखीन मला तुला एक महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की मला वाटतं 25 वर्ष पूर्ण होत आहेत. राईट. तर या 25 वर्षांमध्ये तुम्ही हँडल केलेल्या, क्युअर केलेल्या सगळ्यात टफेस्ट केसेस कुठल्या आहेत? ओके, ज्या तू सांगू शकशील? डेफिनेटली. सो हे सेंटर लाईक यू राईटली सेड की एक 25 years आता आम्हाला 18 मार्चला येत्या 18 मार्चला कम्प्लीट होत आहेत, राईट. टफेस्ट केसेस सांगायचे झाले तर तुम्ही स्टेज 4 कॅन्सरपर्यंतचं घ्या. त्यांना जे काही किमोथेरपीचं हे झालं असेल, बॅड इफेक्ट्स असतील तसे, तर ते केसेसपासून एकदम लहान मुलं, राईट, जी आता जस्ट जन्मली आहेत, किंवा बेबी प्लॅनिंगसाठी काही लोक आमच्याकडे येतात, तर ती ही रेंज आहे ह्या सेंटरचे केसेस ट्रीट करण्याची. तसं बघायला गेलं तर ह्या सेंटरचे जे नाव झालं, लाईक आम्ही मार्केटिंग खूप जास्त नाही करत. आमचं जेवढं काही मार्केटिंग झालं ते वर्ड ऑफ माउथनीच झालं, की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सांगणं. कारण तसं हा सेंटर रिमोट आहे. लाईक कास पठार वगैरे झाले, लेट्स एक 10 वर्ष झालं ते फेमस झालं किंवा डिस्कवर झाले की इथं नवीन स्पीसीज आहेत, पण त्याच्या आधी पण प्रकृती एक्झिस्ट करत होतं ना. बरोबर. तेव्हा हे पूर्ण जंगल होतं, एवढं रिमोट सेंटर होतं. एक 4 खोल्यांपासून सुरू झालं. जे रेस्टॉरंट आपण जिथं बसलोय आता तेवढंच होतं, बाकी काही स्ट्रक्चर नव्हतं. तो इट इज ओनली बाय ह्यांनी त्याला सांगितलं, त्यांनी त्याला सांगितलं, त्याच्यावर आम्ही ग्रो झालो. करेक्ट. जसं आम्ही सुद्धा आलो, आम्हाला गौरीने सांगितलं, त्यानंतर आम्ही इथे आलो. राईट. आणि स्पेशालिटी ही आहे की गुडघ्याचे आणि मणक्याचे ऑपरेशन्स टाळणे, किंवा आजकाल जे आता लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, करेक्ट, थायरॉईड आहे, गोळ्यामुक्त लोकांना करणं, किंवा ड्रगलेस अँड कॉम्प्लिकेशनलेस. सो प्री डायबिटिक असतात लोक, त्यांना आपण क्युअर करू शकतो की ज्यांना डायबिटीस आहे, राईट, ते सुद्धा क्युअर करू शकतो का त्याच्यात? आपण क्युअर असं नाही शब्द वापरत त्याला, आपण त्याला रिव्हर्सल म्हणतो. रिव्हर्सल. ते कुठल्याही गोळ्यांवर अवलंबून नाही आहेत. म्हणजे आमचा थॉट असा नाही आहे की तुम्ही ॲलोपॅथीच्या गोळ्या बंद करा आणि आमच्या गोळ्या सुरू करा. ओके. तुम्ही ॲलोपॅथीच्या पण नका घेऊ, तुम्ही आमच्या पण नका घेऊ. तुमचं शरीर चांगलं झालं म्हणून तुम्ही ड्रगलेस जगताय
असं आम्ही तुम्हाला करून देतो. अँड इट इज फॉर ऑल स्टेजेस, म्हणजे प्री डायबिटीज असू दे किंवा डायबिटीज असू दे, दोन्ही आपण ट्रीट करतो. तर मला तुम्हाला एक विचारायचं होतं की हे आयुर्वेदिक जे रिसॉर्ट सुरू केलं ते हे याचं इन्स्पिरेशन कुठून आलं तुम्हाला की हे सुरू करावं असं? मी दातार शास्त्रींच्याकडे असताना खरं तर 1996-97 सालातली गोष्ट आहे. त्यांनी ज्या वेळेला मला सांगितलं की आता तू साताला जा आणि कुणीतरी दांडेकर शास्त्री आहेत असं ऐकायला मिळालं की माझ्या आत्म्याला शांती लाभणार आहे, असं हे कर. तर त्यांची इच्छा अशी होती की जो खराखुरा आयुर्वेद आहे की जो जंगलात निसर्गामध्ये राहून निवासी पद्धतीनं पूर्ण डिव्होशननी पंचकर्म करावीत असं एखादं सेंटर तू सुरू कर, अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळेला लोक अक्षरशः वेड्यात काढायचे. आणि आजकाल पंचकर्म हे आता इतका गुळगुळीत शब्द झालाय की ते पंचकर्म म्हणजे जेवण झालंय का, पंचकर्म झालंय का. पण जेवण झालंय का असं म्हणलं तर ते व्हेज होतं की नॉन व्हेज होतं? बरं, व्हेज होतं तर नुसती मुगाडाळीची खिचडी होती का पंचपक्वान्नाचं जेवण होतं? हे काही त्या जेवण झालंय या शब्दावरनं कळत नाही. तसं पंचकर्म झालंय ह्याच्यावरनं काही कळत नाही. जो खरा ऑथेंटिक आयुर्वेद आहे की जो वेदांमध्ये लिहिलाय की पहाटे 5:30ला या गोष्टी व्हायला पाहिजेत, मग अमुक अमुक कर्म व्हायला पाहिजे, मग मसाज व्हायला पाहिजे, आणि मग रात्री झोपताना 10 वाजेपर्यंत जो मात्रा बस्ती इथं दिला जातो तो अक्षरशः ग्रंथात उल्लेख आहे की तुम्ही रात्रीचं जेवण झाल्यानंतर हात ओले असतानाच द्या. अच्छा. मग त्या शहरातल्या पंचकर्म केंद्रांच्या मध्ये कोण पहाटे 5:30 वाजता जाणार आहे, कोण रात्री 10 वाजता जाणार आहे. आणि म्हणून तो खराखुरा आयुर्वेद उभा करावा. आणि तो एक जणू ही आता एक चालती बोलती संहिताच आहे. त्यावेळेला संस्कृतमध्ये लिहिली असेल, प्रॅक्टिकली लिहिली आहे. कारण 2 लाखापेक्षा जास्त थेरपीज या ठिकाणी गेल्या 25 वर्षात पदार्पण करतोय आता आपण. आणि ते खरं तर इन्स्पिरेशन त्यावेळेला होतं की गुरूंची आज्ञा आणि खराखुरा आयुर्वेद या भारतामध्ये उभा राहावा. जसं की जेंताक स्वेद नावाची चिकित्सा आहे. हा जेंताक स्वेद भारतातल्या 2-3 ठिकाणी फक्त केला जातो. अच्छा. आपण स्टीम बाथ घेतो, परंतु असा या सगळ्या वनस्पतींच्या धुरांनी सगळ्या अंगाला शेक द्यायचा, ही जी आपल्याकडे यज्ञ करण्याची जी पद्धत आहे जसं वायुदृष्टीसाठी, तर तशा पद्धतीच्या चिकित्सा या सगळ्या एका जागी उपलब्ध असाव्या यासाठी हे केलंय. आणि म्हणून खरं तर याच्या काही फार ब्रँचेस केल्या नाहीत, फ्रँचायझिंग याचं केलं नाही का, तर ती क्वालिटी टिकावी आणि जेन्युइन ज्या लोकांना हे पाहिजे त्या लोकांना करावं. एक प्रश्न मला असा होता की आता जे लाईफस्टाईल झालं आहे आत्ताच्या पिढीचं, जे खूप स्ट्रेसफुल आहे, स्क्रीन टाईम खूप जास्त वाढलेला आहे, काम खूप हेक्टिक झालेलं आहे, तर ह्या सगळ्यामध्ये आयुर्वेदाचा उपयोग कसा होऊ शकतो? वा, खूप छान. एक यंगस्टर म्हणून हा प्रश्न खरंच खूप खूप महत्त्वाचा आहे मंडळी. कारण बऱ्याच वेळेला असं वाटतं तुमचा तो 5000 वर्षापूर्वीचा आयुर्वेद, त्याचं काय आत्ता काय त्याचा उपयोग असणार आहे. त्यावेळच्या आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये जर फरक बघायचा झाला ना मंडळी, तर लक्षात येईल की 5000 वर्षापूर्वी एकूण समाजातले 90% लोक दिवसाचा 90% वेळ उन्हामध्ये असायचे आणि त्यांना व्हिटॅमिन डी ची कधी कमतरता नव्हती. कारण ते खरोखरच खा ऊन आणि पी ऊन, खाऊन पिऊन सुखी असे ते खरोखर होते. आणि आत्ताच्या जर बघितलं आपण तर ह्या तरुण पिढीतले काय, खरं तर माझ्या सुद्धा वयाचे लोक हे 90% दिवसातला वेळ हा ऊन बघतच नाहीत. आणि मग अशा वेळेला त्यावेळेला लिहिलेला आयुर्वेद कसा उपयोगी पडेल. मग त्यामुळं जो आयुर्वेद प्रकृतीमध्ये वापरला जातो तो कम्प्लीट ट्रान्सफॉर्म केलेला आहे. ते फॉर्म्युले आहे असे वापरले नाहीयेत. मी त्यावेळेस समजा सांगितलं तापावर त्रिभुवन कीर्ती वापरा, पित्तावर सूतशेखर वापरा, पण त्यावेळेला माहित होतं ना की त्यावेळेला हे लोक उन्हामध्ये जाणार आहेत आणि म्हणून ते फॉर्म्युले केलेले आहेत. मग हा जो मॉडर्न सी, हा जो डॉक्टर अथर्व आणि डॉक्टर शर्वरीनं जो ब्रँड केला की मॉडर्न आणि एन्शंट हे एकत्र करून आत्ताच्या लाईफस्टाईलला हे कसं सोयीचं होईल. आणि सोयीचं होईल हा खूप महत्वाचा शब्द आहे. की असं नाही की तुम्ही अमुक एका तिथीला अमुक एका नक्षत्रावर हिमालयामध्ये जाऊन अमुक वनस्पती आणा, ती 14 तास भिजवा, 18 तास उकळा, असं काही नाही. गोळी तोंडात टाकली, मी माझ्या कामाला लागलो. बरोबर. ते मधाबरोबर चाटण करा, असं करा, मग त्याला अमुकच पथ्य पाळा. म्हणजे इथं प्रकृतीमध्ये आता तुम्ही दोघांनी त्याचा अनुभव घेतलात, मी तुम्हाला काही पथ्य सांगितलं नाही, हे खाऊ नको ते खाऊ नको असं म्हणलं. कारण मी बिलीव्ह हे करतो की खरं तर आयुर्वेद पण हे करतो की आयुर्वेद ज्या आध्यात्मिक सिद्धांतांवर हे आहे, तर त्याच्या सगळ्याचा जर विचार तुम्ही केलात तर सगळ्या ऑफिसेसमध्ये मंडळी लंच टाइम असतो. आपण एखाद्या ऑफिसला गेलो तर साहेब लंच टाइम आहे, साहेब जेवायला बसलेत असं उत्तर येतं. पण डायजेशन टाइम असं असतं का कुठं?
जरा थांबा साहेब पचवायला बसलेत असं कुठं ऐकायला मिळतं नाही. कारण भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे, अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता प्राणापान समायुक्तम पचाम अन्नम चतुर्विधम. तुमचं काम खायचं आहे, पचवायचं काम त्याचं आहे. त्यामुळे आयुर्वेदामध्ये तुम्ही काय खाता ह्याला आम्ही प्रकृतीमध्ये महत्त्व देत नाहीये, तुम्ही ते पचवता कसं. कारण तुम्ही पण ह्या सगळ्या यंगस्टर्सना या स्क्रीन टाईम आणि ह्याच्यामुळे भीती आजकाल झाली आहे, माझं कोलेस्ट्रॉल वाढेल का, मी हे खाऊ का ते खाऊ का. मंडळी त्या गाऊटसाठी अनेक जण प्रोटीन सोडतात. गाऊट माहिती आहे तुम्हाला, युरिक ॲसिड वाढतं, मध्ये सांधे दुखतात वगैरे वगैरे. जरा 2 वर्ष पाठीमागे जाऊन विचार करा, त्यावेळेला कोविडमध्ये सगळे सांगत होते अरे प्रोटीन खा, प्रतिकारशक्ती कमी पडेल नाहीतर. आणि आता गाऊट झाला म्हणून मटण बंद करतात, चिकन बंद करतात. तुम्ही जर युरिक ॲसिडची जर डेफिनेशन बघितली तर त्यांनी असं म्हणलेलं नाहीये की तुम्ही प्रोटीन खाल्ल्यामुळे युरिक ॲसिड वाढतं. त्यांनी म्हणलं तुम्ही प्रोटीन मेटॅबॉलाइज करू न शकल्यामुळं युरिक ॲसिड वाढतं. सो कॉन्सन्ट्रेट ऑन मेटॅबॉलिझम. व्हॉट यू आर, नॉट व्हॉट यू ईट, व्हॉट यू डायजेस्ट. तुम्ही जे खाता ते तुम्ही नाही आहात, जे पचवता ते तुम्ही आहात. आणि म्हणून अशा पद्धतीनं या सगळ्या तरुण पिढीला साधं सोपं पिझ्झा बर्गर खात आरोग्य कसं टिकवायचं हे या ठिकाणी सांगितलं जातं. आणि सिद्धार्थजींनी जो खूप मस्त प्रश्न विचारला की आयुर्वेदात नॉनव्हेज आहे का. मंडळी, आयुर्वेद ही जीवनशैली आहे, ही चिकित्सा पद्धती नाही. मग तुमच्या जीवनामध्ये जे जे काही येतं म्हणजे इन्क्लुडिंग त्यावेळच्या राजांच्यासाठी लिहिलेलं असल्यामुळं राजे लोक सुरापान पण करत असतील ना, मग त्यांच्यासाठी ते कसं करावं, किती रिस्ट्रिक्टेड करावं, इथपासून नॉनव्हेज बद्दल जर का म्हणाल तर नदीतले माशांचे गुण काय आहेत, समुद्रातल्या माशांचे गुण काय आहेत. जर तुम्ही एखादं बकरीचं मांस खाणार असाल तर तिच्या पुढच्या पायांचे गुण काय आहेत, मागच्या पायांचे गुण काय आहेत. एखाद्या मुलीला जर मूल होत नसेल तर तिला त्या चिकनचा कोणता भाग खायला द्यावा, इथपासून या सगळ्या मांसरस ज्याला आपण सूप्स म्हणतो, या सूप्सचे एनिमा कधी द्यावेत, इथपर्यंत सगळं वर्णन केलेलं आहे. कारण ही जीवनशैली असल्यामुळं त्यावेळेचा जर भारताचा विचार केला तर भारतात सगळ्या प्रकारचे लोक होते. व्हेजिटेरियन्स होते, नॉन व्हेजिटेरियन्स होते, जैन्स असतील की जे 6 वाजता जेवत असतील, त्या सर्व समावेशक असा आयुर्वेद आहे. आयुर्वेद असं अजिबात नाहीये की ते शाकाहारी आहे. थँक्यू. अगदी दरीला लागून हा पूर्ण रिसॉर्ट आहे आणि म्हणजे अगदी निसर्गाच्या सानिध्यात आपली ट्रीटमेंट सुरू असते आणि खूप ऐसपैस जागा आहे. म्हणजे इथे या सगळ्या तुम्ही बघू शकता, इकडे पंचकर्म रूम आहे आणि अशा 1-2 नाही तर अनेक पंचकर्म रूम्स आहेत. लेडीज आणि जेंट्सची ट्रीटमेंट सेपरेटली होते. राहायची सोयसुद्धा खूप उत्तम आहे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये तुमचा स्टे प्लॅन केला जातो. खूप चांगली स्वच्छता, उत्तम हायजीन पाळली जाते इथे आणि खूप ऐसपैस जागा असल्यामुळे आपण छान एका रिसॉर्टमध्ये आलो आहोत. म्हणजे कुठेही आपल्यालाच आपला आजारपण जाणवत नाही अशी एक त्यांनी सोय करून ठेवली आहे. कारण इतकं छान इथलं वातावरण आहे, इतकी छान सोय इथे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथल्याबद्दल सांगावं वाटतं ते म्हणजे इथला स्टाफ खूप चांगला, खूप गुड आणि वेल एक्सपिरियन्स्ड. कारण आपली दिवस रात्र ट्रीटमेंट सुरू असते तर त्यामुळे अर्थात त्यांच्याशी आपला सगळ्यात जास्त संबंध येतो. त्यामुळे आपल्याला एक स्टाफ अलॉट केला जातो जे आपली पूर्णपणे काळजी घेतात आणि प्रत्येक ट्रीटमेंट आपल्याला वेळच्या वेळी स्वतः येऊन देतात. आपल्याला काही लक्षात ठेवावं लागत नाही येते की अरे आता ही वेळ झाली, आपल्याला इथे जायची गरज आहे का. अजिबात तसं काही करण्याची गरज नाही आहे. सकाळी 5:30 वाजले की तुमच्या दारावर होतं, तुम्हाला ते स्वतः घेऊन जातात, तुमची ट्रीटमेंट करतात, तुम्ही परत यायचं, आराम करायचा, त्यानंतर तुम्ही परत जायचं नेक्स्ट ट्रीटमेंटसाठी. असं दिवसभराचा एक तुमचा दिनक्रम ठरलेला असतो. भरपूर आराम होतो आणि ऑफकोर्स खूप जास्त हिलिंगसुद्धा होतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. हा आमच्या शरीराच्या तक्रारी जे आम्ही म्हटलं की आमच्या काही व्याधी डॉक्टरांनी शोधल्या आणि सांगितल्या त्या अगदी छोट्या मोठ्या कुरबुरी होत्या. त्यामुळे 3 दिवसांचा स्टे आमच्यासाठी अगदीच इनफ आहे. पण आम्ही डेफिनेटली पुन्हा येणार आहोत याच वर्षी, पुन्हा एकदा 3 ते 4 दिवसांसाठी जसा काही वेळ मिळेल आम्ही डेफिनेटली येणार आहोत. आणि आमच्या पूर्ण फॅमिलीला सुद्धा आम्ही घेऊन येणार आहोत, कारण त्यांनी सुद्धा छान ठणठणीत राहावं असं आम्हाला वाटतं. बरं, आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची राहून गेली ते म्हणजे इथलं जेवण खूप जास्त चविष्ट आहे, सात्विक आहे, पचायला हलकं आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे खूप टेस्टी आहे.
तुम्हाला पोटभर जेवावं असं वाटतं इथे आल्यानंतर. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आजच्या या व्हिडिओचा फायदा होईल, कारण थेट डॉक्टरांच्या तोंडूनच तुम्ही अनेक प्रश्नांची उत्तरं ऐकली आहेत. इथला स्टे उत्तम आहे, इथली ट्रीटमेंट उत्तम आहे, त्यामुळे मला मनापासून वाटला हा व्हिडिओ बनवावासा, कारण ह्याचा मला खूप फायदा झाला आहे आणि तुम्हाला सुद्धा निश्चितच फायदा होईल याची मला खात्री आहे. अजूनही काही डाऊट असतील तर अर्थात तुम्ही कमेंट्सद्वारे मला विचारू शकता आणि मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. छान राहा, हेल्दी राहा, स्वतःची काळजी घ्या आणि जमेल तेव्हा तसं प्रकृती आयुर्वेदिक रिसॉर्टला नक्की भेट द्या. लवकरच भेट होईल नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.